बुलढाणा जिल्ह्यातील आज शिक्षकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार एल्गार पुकारला। राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला बुलढाण्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाविरोधात घोषणाबाजी केली। अशैक्षणिक कामापासून मुक्तता, टीईटी संदर्भातील अटी रद्द करणे आणि पदोन्नतीतील अन्याय दूर करण्यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। नेमके काय आहे हे आंदोलन, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। राज्यभर सुरू असलेल्या शाळा बंद आंदोलनाचा प्रभाव आज बुलढाणा जिल्ह्यातही पाहायला मिळाला। जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या शेकडो शिक्षकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। शहरातील जिजामाता स्कूल येथून मोर्चाला सुरुवात झाली। संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। आंदोलन दरम्यान शिक्षकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। शिक्षकांची प्रमुख मागणी म्हणजे शाळाबाह्य आणि अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची तात्काळ मुक्तता, याशिवाय टीईटी संदर्भातील अटी रद्द कराव्यात, पदोन्नती प्रक्रियेत होणारा अन्याय दूर करावा आणि शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय ताण कमी करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली। मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाण्यातील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला। जिल्हाभरातील अनेक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाल्याने शैक्षणिक कामकाजावरही परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले। मोर्चानंतर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिला आहे। सध्या राज्यभर शिक्षकांच्या विविध मागण्यांवरून आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत असून शासन यावर काय निर्णय घेते याकडे शिक्षकांसह पालकांचेही लक्ष लागले आहे। शैक्षणिक कामे बंद करा, टीईटी पासून मुक्त करा। बुलढाण्यातील शिक्षकांच्या या आंदोलनामुळे राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे। आता प्रशासन शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे।